सांगली विटाजवळ कारवे शिवीगाळ केल्याच्या कारणावरून परप्रांतीय बोरवेल कामगाराचा निर्घृण खून. मध्य प्रदेशच्या संशयितास विटा पोलिसांकडून अटक. बहिणीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून मध्य प्रदेशाच्या परप्रांतीय तरुणाचा धारदार चाकूने छातीत वार करून खून केल्याची घटना खानापूर तालुक्यातील कारवे येथे घडली. विजय माणिक पानसे वय वर्ष 26 राहणार बुलढाणा तालुका बैजदई जिल्हा बैतूल मध्य प्रदेश असे मृत तरुणाचे नाव असून रोशन यशवंत चौहान वय वर्ष 26 राहणार राहटा माठी तालुका बैजदई जिल्हा बैतूल मध्य प्रदेश या संशयितास विटा पोलिसांनी अटक केली आहे. आणि घटनेतील मृत आणि संशयित दोघेही नातेवाईक असून कूपनलिका खोदाई करणाऱ्या मशीनवर काम करणारे कामगार आहेत. मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील विजय माणिक पानसे आणि रोशन यशवंत चौहान हे दोघे नातेवाईक आहेत आणि हे दोघेही माधवनगर येथील जयवंत नारायण देशमुख यांच्या कूपनलिका खोदाई करणाऱ्या मशीनवर काम करतात. संशयित चौहान हा ऑपरेटर असून मृत विजय पानसे हा कामगार होता. हे दोघेही कारवे येथील गट नंबर 188 मध्ये असलेल्या विहिरीच्या बाजूच्या झाडाखाली जेवण करण्यासाठी बसले होते. त्यावेळी विजय पानसे यांनी संशयित रोशन याच्या बहिणीला अश्लील शिवीगाळ केली. त्यावेळी संशयित रोशन चव्हाण यांनी कांदा कापण्याच्या धारदार चाकूने विजय पानसे या तरुणाच्या छातीत वार केले. या हल्ल्यात विजय पानसे हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. खुनाच्या या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हल्लेखोर रोशन चव्हाण याने पोलिसांनी याला ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांनी खुनाच्या घटनास्थळाचा पंचनामा केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे पुढील तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी विटा सांगली.